बस्ती ट्रीटमेंट आहे, नस्य आहे. नमस्कार दर्शक हो. आज आपण मायग्रेन आणि पंचकर्म चिकित्सा याविषयी बोलूया. मायग्रेनसाठी अनेक वेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत, पण आपल्याला मुळापासून मायग्रेन घालवायचा असेल तर पंचकर्माला सुद्धा आपल्याला थोडंसं महत्त्व द्यायला पाहिजे, कारण शरीर शुद्धी फार महत्त्वाची असते. आणि ही शरीर शुद्धी जर आपण केली तर आपल्याला मायग्रेन सारखा आजार मुळापासून घालवणे शक्य असतं. यात कोणकोणत्या पंचकर्माला महत्त्व आहे तर वेगवेगळ्या पंचकर्म जसं की बस्ती ट्रीटमेंट आहे, नस्य आहे, शिरोधारा आणि विरेचन, ह्या 4 वेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट मॉडॅलिटीज आहेत. आणि ह्या पंचकर्मापैकी 4 पंचकर्म जे किंवा कर्म आहेत, प्रोसिजर्स आहेत, ह्यांना खूप महत्त्व आहे. आता प्रश्न असा असेल की सगळ्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे का? असं नाही. गरजेनुसार काही पेशंट्समध्ये आम्ही विरेचन ट्रीटमेंट प्लॅन करतो, काही पेशंट्सना बस्ती ट्रीटमेंट द्यायला पाहिजे आणि बहुधा सगळ्याच पेशंट्सना नस्य आणि शिरोधारा ह्या ट्रीटमेंटचा फार फायदा होतो. म्हणून हे ट्रीटमेंट प्लॅन करत असताना ठरवलं जातं की बस्ती अधिक नस्य अधिक शिरोधारा किंवा विरेचन अधिक नस्य अधिक शिरोधारा अशा प्रकारे ट्रीटमेंटचे वेगवेगळे प्लॅन डिझाईन केलेले असतात. आणि काही पेशंट्समध्ये फक्त नस्य किंवा काही पेशंट्समध्ये केवळ शिरोधारा, काही पेशंट्समध्ये केवळ बस्ती किंवा फक्त विरेचन, अशाही प्रकारे याचे उपचार ठरवले जातात. अर्थात हे रुग्ण बघून आम्ही हे ठरवत असतो किंवा डॉक्टर ठरवतात. आता मित्रांनो, हे कशासाठी करायला पाहिजे तर शरीरामध्ये साठलेले जे दोष आहेत, पित्त, वात आणि कफ, हे जे 3 दोष आहेत ना, हे समस्थितीत नसतील आणि मायग्रेनचे काही ट्रिगर्स त्या पेशंट्सकडून नेहमी हिट होत असतील तर मायग्रेनचं दुखणं वाढतं. तर अशा पेशंट्समध्ये आपल्याला रुग्ण बघून ठरवायला पाहिजे की आपल्याला काय प्रोसिजर कोणत्या करायला पाहिजे आणि मग ते चूज करून आपण करतो. तर आता नस्य ट्रीटमेंट म्हणजे काय तर नाकामध्ये औषध टाकून डोक्यामध्ये किंवा या भागामध्ये असलेले जे दोष आहेत ते बाहेर काढणं. आता हे करत असताना वेगवेगळ्या औषधांचा उपयोग आम्ही करत असतो. म्हणजे जसं गाईचं तूप आहे आणि अनेक औषधं आहेत, तर त्यांचा वापर करून नस्य ट्रीटमेंट करणं, म्हणजे पूर्ण घशाच्या वरती सगळ्या भागाला औषधी तेलाने मसाज करणं, नंतर वाफ देणं आणि नाकामध्ये औषध टाकणं. आणि हे औषध टाकल्यानंतर थोड्या वेळाने ते घशात येतं आणि काही लक्षणं निर्माण होतात. नाकातून, डोळ्यातून दोषांचे स्राव म्हणजे दोष बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होते, कानामधून स्राव होतात आणि असं झाल्यानंतर ठराविक वेळानंतर मिठाच्या पाण्याने, कोमट पाण्याने गुळण्या करणं, अशी नस्य नावाची जी ट्रीटमेंट आहे ती आम्ही करत असतो. आणि ह्याच्यामुळे डोक्यामध्ये आलेला जडपणा, डोळ्यामध्ये आलेला जडपणा, पूर्ण शरीरामध्ये आलेला जडपणा तो कमी होतो आणि डोकेदुखी आणि त्याच्या लक्षणामध्ये हलकेपणा निर्माण होतो, डोकेदुखी कमी होते आणि मग पेशंट्सला वारंवार होणारी जी डोकेदुखी आहे त्याच्यामध्ये खूप चांगला फायदा होतो. आता अशीच दुसरी ट्रीटमेंट आहे शिरोधारा. ह्याच्यामध्ये काय केलं असतं की पूर्ण शरीराची परत मसाज करून किंवा मसाज न करता, हे आम्ही ठरवतो कोणत्या पेशंट्सना पूर्ण शरीराची मसाज गरजेची आहे आणि कोणाला डायरेक्ट शिरोधारा केली तर चालणार आहे. तर मसाज करून नंतर पूर्ण शरीराला वाफ देऊन आणि त्याच्यानंतर पेशंटला एका टेबलवर, विशिष्ट प्रकारच्या डिझाईन्ड टेबलवर झोपून तेलाची, औषधी तेलाची धारा कपाळावर सोडली जाते. विशिष्ट अंतरावरून सोडलेली ही धारा आणि त्या तेलाचं पण एक विशिष्ट टेम्परेचर असतं आणि अशी प्रक्रिया साधारणतः 20 मिनिटापासून 40 मिनिटापर्यंत केलेली असते. याच्यासोबत मेडिटेशन व्हावं यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या म्युझिकचा उपयोग केलेला असतो. आणि अशी प्रक्रिया आपण जेव्हा पेशंटमध्ये करतो
तेव्हा पूर्ण शरीर रिलॅक्स होतं, मन अगदी रिलॅक्स होतं. शरीर आणि मन रिलॅक्स झाल्यामुळे शरीरामध्ये एक प्रकारे सिरोटोनिन सारखे, एंडॉर्फिन सारखे हॉर्मोन्स, आणखी मेलाटोनिन सारखे हॉर्मोन्स, हे सगळे चांगल्या प्रकारे तयार व्हायला लागतात. स्ट्रेस कमी होतो आणि वारंवार होणारी जी डोकेदुखी आहे ती कमी व्हायला मदत होते. या प्रक्रियेला शिरोधारा असं म्हटलं जातं. आता काही पेशंट्समध्ये या दोन प्रक्रियेसोबत किंवा प्रक्रियेच्या नंतर किंवा अगोदर ते आम्ही ठरवत असतो, बस्ती ट्रीटमेंट सुद्धा फार उपयोगाची असते. आणि डोकेदुखीमध्ये बस्ती ट्रीटमेंटचा खूप मोठा रोल आहे. कारण डोकेदुखी ही पित्त, वात आणि अडथळा करणारा कफ अशा 3 दोषामुळे निर्माण होणारी डोकेदुखी बऱ्याच वेळेस असते. आणि ही डोकेदुखी कमी करायची असेल तर शरीरातला वातदोष तो चांगला करणं, नॉर्मल करणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचे बस्ती डिझाईन्ड आहेत. मग हे बस्ती आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा समावेश असतो. तर त्या औषधांचे काढे आणि तेल तयार करून पूर्ण शरीराच्या अगोदर मसाज करून नंतर पूर्ण शरीराला औषधी काढ्याची वाफ देऊन नंतर इनिमा दिले जातात. आणि हे इनिमा अतिशय कारगर असतात, खूप फायदेशीर असतात. पण डोकेदुखी कमी करण्यामध्ये अतिशय फायदेशीर अशी ही ट्रीटमेंट आहे. आणि ह्या ट्रीटमेंटचा पण आम्ही वेगळ्या पेशंटमध्ये उपयोग करत असतो. याच्यासोबतच विरेचन नावाची एक ट्रीटमेंट आहे. ह्याच्यामध्ये काय केलेलं असतं, पेशंटला अगोदर काही औषधी तूप चढत्या क्रमाने दर दिवशी आम्ही देत असतो आणि त्याच्यानंतर 4-5 दिवसांनी काही लक्षणं निर्माण होतात. ती लक्षणं निर्माण झाली की नंतर पेशंटना शेक मसाज करून जुलाब करण्याचं औषध दिलेलं असतं आणि विशिष्ट प्रकारे 8-10 जुलाब झाल्यानंतर मग 3-4 दिवस अगदी हलकं अन्न घेणं, अशा प्रकारची ही ट्रीटमेंट असते. तर मायग्रेनसाठी जेव्हा ह्या गोष्टींचा आम्ही उपयोग करतो किंवा या गोष्टी चूज करतो, पेशंट्सना काही बस्ती द्यायची आहेत किंवा विरेचन द्यायचं आहे किंवा नस्य द्यायचं, तर याची औषधंसुद्धा रुग्ण परत्वे बदलतात आणि ती आम्ही डिझाईन करतो की कोणत्या पेशंटमध्ये काय द्यायला पाहिजे, विरेचनासाठी काय द्यायला पाहिजे, बस्तीसाठी काय द्यायला पाहिजे, नसासाठी काय द्यायला पाहिजे किंवा अगदी शिरोधारा करायचं तर त्यात कोणत्या तेलाचा उपयोग करायला पाहिजे. तर हे सगळं आम्ही ठरवून तज्ज्ञ वैद्य ठरवतात आणि त्याच्यानुसार मग ह्या गोष्टींचा पेशंट्सवर उपयोग केला जातो आणि याचा खूप चांगला उपयोग होतो. म्हणून शरीर आणि मन रिलॅक्स करणं, शरीरातले दोष बाहेर काढून टाकणं, टॉक्सिन्स बाहेर काढून टाकणं आणि शरीर परत रेज्युनेट करणं आणि त्याच्यासोबतच शरीरामध्ये सिरोटोनिन सारखे हॉर्मोन्स आहेत, एंडॉर्फिन सारखे हॉर्मोन्स आहेत किंवा मेलाटोनिन सारखे हॉर्मोन्स आहेत, ह्यांचं प्रमाण सुद्धा योग्य प्रमाणात राखणं ह्या सगळ्या उपचारांनी शक्य होत असतं. म्हणून असे वेगवेगळे पंचकर्मातले उपाय त्या पेशंट्सवर केले जातात आणि ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. आपल्याला काही व्हिडिओ कन्सल्टेशन या बाबतीत हवा असेल तर सविस्तर माहिती व्हिडिओच्या माहितीमध्ये आपल्याला मिळेल आणि आपण जरूर मायग्रेन याविषयी जाणून घ्या आणि योग्य वेळी त्याच्यावर उपचार करून घ्या. मित्रांनो, हा व्हिडिओ आम्ही आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने बनवलेला आहे. आपल्याला आजार असेल तर नक्कीच आपण तज्ज्ञाशी चर्चा करून त्याच्यावर समग्र असे उपचार करून घ्या. धन्यवाद.